बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. येणे पंथे माझी चालले पाऊले, दर्शन झाले संतापाई. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय. कैवल्य चक्रवर्ती दानी यांची राजे, साधकांचे मायबाप, वैष्णवाग्रगणी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या जन्मसंस्थान मंदिर श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपर्यंत कैवल्य मूर्ती विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या स्नेहपल्लवे आशीर्वादातून हरिभक्तीपर्यंत अध्यात्मविवेकी ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर दादा यांच्या डोळस नेतृत्वाने विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महर्षी जन्मोत्सवाचा हा मोठा अशा प्रकारचा उत्सव आहे. या उत्सवाला खऱ्या अर्थानं भव्य दिव्य म्हणता येईल, नंतर पत्रिकाच भव्य दिव्य असतात. तेव्हा इथे जमलेला सर्व मोठा भाविक समाज, उपस्थित संत सज्जन भाविक, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंगवादक, चोपदार बाबा, विनेकरी, ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरण वंदन करून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कालचा दिवस फार मोठा महत्त्वाचा मानला गेला. त्यात 3 प्रकारचे संयोग आले. काय आहे? देश, काळ, व्यक्ती आणि अवस्था या 4 गोष्टी सारख्या नसतात, भिन्न भिन्न असतात. पवित्र तो देशवाणी पुण्यवंत. जिकडं तिकडं माती दगड जरी असले ते देशादेशामध्ये फार फरक आहे. विस्तारानं सांगत बसेल. पहिल्यांदा मी आपले दिलगिरी व्यक्त करतो. हरिभक्तीपर्यंत भांडास महाराज यांनी आजची सेवा दिली. पुण्याच्या पुढे सकाळचा काला आणि खूप उशिरा सुरू केलं त्याने, 11च्या आसपास. कसा तरी 1-1.5 तासात उरकून येता येता पुण्याची गर्दी उरकता महाराजांना म्हटलं, मी महाराज मला उशीर होईल, समाजाला ताटत बसवण्यापेक्षा कोणाची तरी सेवा करून घ्या. पण महाराजांनी आग्रह धरल्यामुळे आणि अर्धा तास उशीर झाला. तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. तेव्हा आज आपण कालच्या एका महत्त्वाच्या कार्याच्या स्मरणात आहोत. मी 3-4 गोष्टी सांगितल्या, सगळे सारखं नसतं. देश सारखा नाही. जेथे हरीचे दास जन्म घेते. काल सारखा नाही. नाही सारख्या वेळा, सगळ्या वेळा सारख्या नाही. सगळ्या अवस्था सारख्या नाहीत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा, अवस्था भिन्न भिन्न. आणि सगळ्या व्यक्ती सारख्या नाहीत, भिन्नत्व आहे. छोटा प्रसंग सांगता येईल. आम्ही ज्या काळात आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये होतो, 1962 साल, त्यावेळेला चीन आणि भारत यांचं युद्ध चालू होतं. आणि रोज पेपरला बातम्या येत होत्या. त्या काळचे आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, रोज त्यांचा वर्तमानपत्रावर फोटो यायचा, त्यांच्या बातम्या यायच्या. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर सहज बसलेले होते आणि एक व्यक्ती दर्शन करण्याकरता आली. जवळ पेपर पडलेला, पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो, त्याच्यावर बातमी त्याच्यावर आलेली. त्या माणसाने मामांना विचारलं, मामा रोजच पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो येतो, बातमी येते, त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? ते शर्ट घालतात, आम्ही शर्ट घालतो. ते डोक्यावर टोपी घालतात, आम्ही डोक्यावर टोपी घालतो. काय फरक आहे? मामासाहेब परखड बोलणारे होते. फरक एवढाच आहे म्हटले, त्यांच्या डोक्यावर टोपी आहे, त्यांच्या डोक्यात जगाचा, आपल्या देशाचा कारभार करण्याची ताकद आहे. आणि तुमच्या डोक्यावर कुठं
तरी टोपी खुंटीला ठेवण्यापेक्षा तुमच्या डोक्यावर ठेवली एवढाच फरक आहे, जास्त फरक नाही. व्यक्तीमध्ये फरक असतो महाराज. तेव्हा आज आपण काल 3 प्रकारचे संयोग आले. 15 ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार, त्याबरोबर ज्ञानोबरांचा देखील अवतार काळ, याच 3 प्रकारचे संबंध आले. आज आपण एक महत्त्वाच्या अभंगाचं चिंतन करत आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगातून समाधान व्यक्त करतात. माणसाचा अंतिम टप्पा जर कोणता असेल तर देश काळ व्यक्तीने जे समाधान बिघडत नाही ते समाधान माणसाला हवंय. पण त्या समाधानाचे 2 प्रकार आहेत. एक पहिलं तत्कालिक समाधान, दुसरं आत्यंतिक समाधान. तत्कालिक म्हणजे तेवढ्यापुरतं होतं, त्याचं नाव आहे तत्कालिक समाधान. आणि आत्यंतिक समाधान त्याला म्हणतात कोणत्याही प्रसंगामध्ये जे समाधान बिघडत नाही त्याला म्हणतात आत्यंतिक समाधान. हो, तत्कालिक समाधान. बहुतेक माझी अशी भावना आहे, इथे समाजामध्ये पुरुष वर्गामध्ये कोणीही तंबाखू खाणारं नसेल. होय माऊली? नाही ना? आणि असलं आजच्या शुभ पर्व काळात सोडून द्या, संकल्प करा, झालेले नुकसान मी भरून देईन. तंबाखू खाणाऱ्या माणसाला तंबाखू खाल्ल्यानंतर समाधान होत नाही का? होतं, पण ते तत्कालिक आहे, तेवढ्यापुरतं आहे. जेवढे 5 विषय आहेत त्या विषयापासून माणसाला अनुकूल झाल्यानंतर समाधान होतं, ते तत्कालिक समाधान आहे, कायमचं नाही. भगवंताची भाषा आहे, ये संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. शहाणी माणसं याच्यात रममाण होत नाहीत. का होत नाहीत? ते दुःख देणारे आहेत. कारण प्रपंचामध्ये सुख आणि दुःख जे आपण भोगतोय त्याचं कारण भगवंत देखील सांगतात. मात्रा स्पर्शास तू कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यां तां तितिक्षस्व भारत. अर्जुना, ते तर सुख आणि काही दुःखही दिसे. थोडं आपण आणखी विचारात पुढे जाऊ. प्रपंचात जे सुख होतं ते दुःखामुळे होतं. माझं नाही बोलणं पटणार, पण पटवून देण्याची जबाबदारी माझी आहे. जेवढं जेवढं संसारामध्ये सुख होतं ते दुःखामुळे होतं. कल्पना करा, 5 पक्वान्नाचं भरलेलं ताट आहे आणि अजिबात भूक नाही, अशा माणसापुढे ठेवलं, होईल का सुख त्याला? पक्वान्नाचं सुख होण्याकरता भुकेचं दुःख सहन करावं लागेल आणि मग पक्वान्नाचं सुख होईल. पाण्याचं सुख होण्याकरता तहानेचं दुःख भोगावं लागेल आणि मग पाण्याचं सुख होईल. मुलगा होण्याचं सुख भोगण्याकरता मुलगा नसल्याचं दुःख भोगावं लागेल आणि मग मुलगा होण्याचं सुख होईल. आम्ही नेहमी सांगतो, कल्पनेतले शेजारी शेजारी घरं होती. दोन्ही घरी एका दिवशी एका वेळेला 2 मुलं जन्माला आली, पण प्रकार भिन्न होता. एका दिवशी जो मुलगा जन्माला आला एका घरी, तो आपल्या आई बापाला 14व्या क्रमांकाचा, म्हणजे अगोदर 13 झाले होते, नंतर हा जन्माला होता. आणि दुसऱ्या घरी जो झाला त्याच्या आई बापाचं लग्न होऊन 14 वर्ष झाली होती. फार रखडत होते. वैकुंठवासी गुरु दोंडा महाराज म्हणायचे, गंजीला काड्या लावल्या, विंचू तळून खाल्ले, पिंपळाचे पार शिजवले, योगायोगाने नंबर लागला आणि मुलगा झाला. माझा प्रश्न आहे, पेढे कोण वाटेल? 14व्या मुलाचा बाप पेढे वाटेल का 14 वर्षानंतर झालेला बाप पेढे वाटेल? उत्तर हेच आहे, 14व्या मुलाचा बाप पेढे वाटणार नाही. तो म्हणेल मला वाटायची गरज नाही, माझा वेल मांडवाला गेलाय, मांडव मोडायला लागलाय, कशाला पेढे वाटू. सांगण्याचा मुद्दा असा, प्रपंचामध्ये जे सुख होतं ते दुःखाच्या माध्यमातून होतं आणि परमार्थात जे होतं ते जरी दुःखाचे प्रसंग भगवत भक्तावर आले तरी परंतु तेने सदा चित्ता समाधान
सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सर्व सुखालो सर्व अलंकार, सदा नाम घोष करू हरि कथा, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, सदा घोष करू हरि कथा, तेरे सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरि कथा, 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 परमात्म्याचं नामचिंतन, संतांचं दर्शन यानं घडलेले समाधान ते आत्यंतिक समाधान आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्राचा आपण अभ्यास करा. 19व्या वर्षी दुष्काळ पडला. थोरले भाऊ वैराग्य प्राप्त झालं, हिमालयात तप करण्याकरता गेले. सावकारी होती घरी. दुष्काळ पडला. महाराजांनी बाड गोळा केली, 2 भाग केले. एक भाग आपले धाकटे बंधू कानोबारा यांना देऊन टाकला आणि राहिलेला स्वतःच्या वाटणीचा जो भाग आहे इंद्राणीच्या डोहात बुडवून टाकला आणि जाहीर केलं सर्रास कर्जमुक्ती. कर्जमुक्ती आता जन्माला आली नाही, तुकोबारांच्या पासून आहे. आणि परिणाम असा झाला, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. उद्योग बसला, दिवाळाला निघालं. आपण चालीवर म्हणतो बळे झाले देवा निघाले, दिवाळा त्यांचं निघालं आणि आपण चालीवर म्हणतो. कुठल्याही प्रकारचं दुःख नाही महाराज. कायमचं अशा प्रकारचं समाधान, ते आत्यंतिक समाधान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आणि ते प्राप्त झालेले समाधान लोकांनाही सांगावं. का सांगावं? ज्याची गरज सर्व जगाला आहे आणि लोकांना कळत नाही, ते सांगणं काम संतांचं आहे. 3 गोष्टी माणसाला देवाच्या सुखाच्या आड आहेत. 3 प्रकार आहेत: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. काय मिळवावं हे कळत नाही, कारण असं कळायला पाहिजे की जे एक मिळवल्यानंतर सगळं मिळलं जातं. तेने झाले अवघे काम,
विषय हा. तेने झाले अवघे काम. कशानं? एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. एक परमात्मा प्राप्त झाल्यानंतर जगातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. संसारात असं कोणतंच नाही जे एक मिळवल्यानंतर सगळं मिळलं जातं. उपनिषदामध्ये उद्दालकाने आपल्या मुलाला विचारलं, बाळा असं काही तू जाणलंस का जे एक जाणल्यानंतर जगातलं सगळं जाणलं जातं? असं काही जाणलंस का? कारण नचिकेत गुरुग्रही 12 वर्ष साधना करून आलेले होते. आणि गंमत अशी आहे, ज्ञानाचा परिणाम थोडासा गर्व येतोच. आणि असा प्रश्न विचारला, एक जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं असं कळलं नाही महाराज. शेवटी शरण जावं लागलं. आणि मग उद्दालकांनी त्यांना तत्वज्ञान सांगितलं. अज्ञान बरं काही ना कळतं, परोक्ष ज्ञान असतं, पण श्रद्धा बसत नाही. हो, फिलॉसॉफीवर 2-2 तास लेक्चर देणारी माणसं आहेत, पण एकादशीला कांद्याची भजी खातात. कळालंय का? पटलंय? बरं काही ना कळ पंढरपूरला जात नाहीत. परवी वेळ सापडली संधी. 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 साय झाली बुद्धी संचिताची. साय झाली बुद्धी संचिताची. इले पण माझी चालली पाहोरे. इले पण माझी चालली पाहोरे. साय झाली बुद्धी संचिताची. साय झाली बुद्धी संचिताची. इले पण माझी चालली पाहोरे. इले पण माझी चालली पाहोरे. परवी वेळ सापडली संधी. साय झाली बुद्धी संचिताची. साय झाली बुद्धी पहिला शब्द आहे बरवी. हे वेळ बरी आहे. परमार्थात सापेक्ष नसतो, तो निरपेक्ष असतो. सापेक्ष शब्द जो असतो याच्यापेक्षा हे निरपेक्ष बरा.
पैगा बरवाऊ हरी बरवाऊ ओ हा विठ्ठल बर. जेवढं बरवा शब्द आपण पाहतो वाङ्मयामध्ये निरपेक्ष बरा. सापेक्ष बरा कसा असतो याच्यापेक्षा तो बरा, याला म्हणतात सापेक्ष बरा. वार्षिक परीक्षा झाली होती. वाटता वाटता आपल्या बापाकडे आला. बाबा घ्या पेढे. कशाचे रे? बाबा मी पास झालो. बापाला आश्चर्य वाटलं. तू पास झाला? बापाला माहित होतं किती सहस्रबुद्धी आपला मुलगा. तो कस काय पास झाला? बाबा आ नुसता पास नाही, फर्स्ट क्लास पास झालो. मग बापाला तर आश्चर्याला पारावर उठला नाही. महाराज, शहाणी माणसं गुणवत्तेला किंमत देतात, अज्ञानी माणसं सर्टिफिकेटला किंमत देतात. अलीकडे सर्टिफिकेट मिळण्याचे मार्ग भिन्न भिन्न आहेत, कीर्तनात सांगू नये. गुणवत्तेला किंमत देतात. घेऊन गेले गुरुजीकडे. चल गुरुजीकडं. गुरुजीला विचारलं, गुरुजी हे पेढे वाटायला लागले, हे पास झालो म्हणतं, फर्स्ट क्लास पास झालो म्हणतं, खरं काय हो? गुरुजीने मान हलवले. हो पास झाले ते. फर्स्ट क्लास? हां फर्स्ट क्लास. काय येतं याला म्हणतो मी फर्स्ट क्लास पास केलं? गुरुजींनी सांगितलं त्याच्या वर्गात मी गणित विचारलं, 9 किती? एकानं सांगितलं 30, दुसऱ्याने 32, 34, 36, 38, 40, यानं सांगितलं 42. म्हणेल कधीतरी 45. हा चांगल्यातला चांगला आहे का वाईटातला चांगला आहे? हा बरा आहे पण बऱ्यातला बरा आहे का वाईटातला बरा आहे? तसं प्रपंचामध्ये सगळं जे बरं आहे ते असंच आहे, वाईटातलं बरं आहे. पण परमार्थातलं जे बरं असतं ते बऱ्यातलं बरं आहे. मला ही वेळ बरी सापडली. बरी वेळ सापडली म्हणजे काय झालं? बरवे झाले आलो या जन्माशी, झाले आलो जन्माशी, जोडून जोडले मनुष्य देहाशी, मनुष्य देहाशी. महारामाचे उत्तम राते, जेने सर्व सुखाचे पात्र होईले, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान, बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहाची, महालाभाची उत्तम राशी, देणे सर्व सुखाची पात्र होईले. बरवे झाले आलो या जन्मासी, जोडी जोडली मनुष्य देहाची, पात्र होईले. बरे झाले आलो या जन्मासी. मनुष्य जन्माला आलो वेळ आहे आणि चांगली वेळ आहे. जेणे सर्व सुखाशी पात्र होईले. मनुष्य जन्मामध्ये एवढी ताकद आहे महाराज. अनंत जन्माच्या जन्म मरणाच्या दुःखाच्या तावडीतून बाहेर पडण्याची ताकद जर कोणात असेल हो तर मनुष्य देहामध्ये. नरदेह निधान लागली हाती, देवाची होईल म्हणती ते होती, करिता चित्ती न धरावे. देवाची होईल म्हणती ते होती, करिता चित्ती धरावे. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती, करिता चित्ती न. देवाची होईल म्हणती ते होती,
मनुष्य जन्मामध्ये फार मोठी शक्ती आहे. अनेक जन्म पूर्ण इतकं पाप आणि पुण्य देखील मनुष्य करू शकतो. मनुष्य जन्म जबाबदारीचा आहे महाराज. जोपर्यंत आपल्या देहामध्ये अहंकार आहे तोपर्यंत आपल्याकडनं होणारे शुभ आणि अशुभ कर्म आपल्याला भोगावेच लागणार आहेत. देहांकाराचा परिणाम एवढा या ठिकाणी येत असताना आपल्या पायाखाली कितीतरी किडे मेले असते. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत त्या हिंसेचं फळ भोगावं लागतं. कारण हा कर्तृत्व संपन्न जन्म आहे. वाघानं एखादं कुत्रं खाल्लं तर त्याला पाप नाही लागत, पण माणसाच्या पायाकडून नकळत जर काही गेलं तर त्याचं पाप त्याला भोगावं लागतं. याच्यापेक्षा स्वामी विवेकानंद इतका बारकावा सांगतात की माणूस बोलत असताना सुद्धा त्याच्याकडनं पाप होतं. आता मी कीर्तन सेवा करतोय तरी माझ्याकडनं पाप होतंय. कोणतं पाप होतंय? आपल्या मराठी भाषेमध्ये 52 वर्ण आहेत आणि त्याच्यामध्ये 5 ओष्ठी आहेत. ओष्ठ म्हणजे ओठ वाचवून आलो येतवरी ओरले ते हरी तुम्हाला समर्पण, ही संधी आहे. बसून का होईना पण कीर्तन करण्याची संधी सर्वांना कल्पना नसेल, एक व्हायरल इन्फेक्शन लातूरच्या सगळ्या 7 तासापुढे जगत नाही. 10% खात्री नाही. आमच्या गोरोबा काकाच्या फडावरच्या सचिवांनी प्रयत्न करून मुंबई विमान मागवलं. लातूर ते लोहगाव, लोहगाव ते रुबी हॉल, पुणे 41 मिनिटात पोहोचवलं. 5 दिवस कसलं जग कळत नव्हतं. 13 दिवस ठेवून घेतलं आणि शेवटी डिस्चार्ज करत असताना पायापासून डोक्यापर्यंत यंत्रानं तपासलं, कुठंच दोष नाही. माझी केस त्यांचं नाव मॅडम, तुम्ही माझी दुसरी आई झालात, मला पुनर्जन्म मिळाला. काय झालं एवढं सांग. म्हटलं महाराज तुम्हाला खोटं बोलता येत नाही, ताकद नाही. अंदाजाने औषध दिली आणि देवाने तुम्हाला आयुष्य दिलं, तेव्हा ताकद कमी पडते, शब्द तुटतात, वाक्य तुटतं, म्हणून नाईलाजाने ती मिळाली. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूशी आहारी. बरं झालं कोरोनाच्या झपाट्यात सापडलो नाही, संधी मिळाली आहे. बरवी ही वेळ सापडली संधी. आणखी काय झालं महाराज? साह्य झाली बुद्धी संचितासी. माझी बुद्धी मी जे साचवलंय त्याला साह्य झालं. बुद्धी आणि संचित याचं एकीकरण होत नाही. कारण आपण जे पुण्य कर्म करतो ते करणं वेगळं आणि सांभाळणं खालचा असं. योगी सगळं फुकट जात. आपण केलेली साधना उघडी करू नका. जर उघडी केली तिची शक्ती नष्ट होते. न सांगावे वर्म जनी भ्रम. आपण साधना करत असताना संसारात कोणालाही आशीर्वाद देऊ नये. का बरं? फुकाचा विभाग पतन दुःखासी दोही मुळे त्या सीतेची साधे. वारकरी संप्रदायामध्ये माझ्या मुखा वाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा.
तुकाचा विभाग पतन दुःखासी दोहीमुळे त्यासी तेची साधे. जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाताना वाट लावण्याकरता काही मंडळी आली होती आणि मंडळीने नमस्कार केला. महाराज तुम्ही वैकुंठाला चाललात, आम्हाला आशीर्वाद द्या. तुकोबारायांना तो दिला गमतीचा आशीर्वाद आहे. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमच्यासारखं कर्म आणि तुमचं जसा धर्म असेल तसं तुमचं होईल. तसं होतच असतं की दिलाही आणि नाहीही दिला. त्यातल्या त्यात सगळ्यात अवघड आहे महाराज लोकशाहीमध्ये. माऊली आपल्याकडे एखादा उमेदवार आला, मला आशीर्वाद द्या म्हटला. कशाचा का निवडून यायचा. कदाचित आपण आशीर्वाद दिला आणि तो निवडून आला, तो मांसाहारी असला, व्यभिचारी असला, मद्यपी असला आणि भ्रष्टाचारी असला, आपल्याला सहभागी व्हावं लागतं. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांचे पतन सारी केले, दोघांचे पतन सारी केले. दिले अनुमोदन, दोघांचे पतन सारी केले, दोघांचे पतन सारी. लोकशाहीच्या काळात फार अवघड आहे महाराज. म्हणून आपल्या संप्रदायातले वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामदास बाबा मनसुख म्हणायचे, मी आयुष्यात कोणालाच मतदान केलं नाही, कारण अनुमोदित पाप लागतं महाराज. बरं गावातलाच असला तर गावात राहायचंय, मग काय करायचं, फक्त मधला मार्ग काढायचा. काळजी करू नका, दोन्हीकडे चालतंय, काळजी करू नका, पडाल. अवघड आहे महाराज. आपलं पुण्य सांभाळणं इतकं सोपं नाही. करणं सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे. माणसाला दम निघत नाही. हो, कुंभमेळा झाला काळाचा आणि एखादा भाविक गेला, कुंभमेळ्याला गेला, बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, जवळची सगळी तीर्थ करू येता 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 महिना दीड महिना लागला. गावाकडे आला आणि सकाळ सकाळ स्नान करून बाहेर पडला. मित्र समोर, गोविंदराव राम राम. तो गोविंदराव काहीच म्हणत नाही, पण याला दम निघत नाही. आपण यात्रेला गेलो होतो कुंभमेळ्याला. मग असं जर प्रगट केलं ना, संपलं महाराज. आपण केलेली शक्ती वजा जाते. स्पिरिटची बाटली तोंड जर उघडं ठेवलं तर स्पिरिट, आपण केलेलं तर लोकांना जर सांगितलं, साधना जर सांगितली, ज्ञानोबा म्हणतात, नाना कृषीवल आपुले पांघरवी पेरिले, तसे झाके निपजले दान पुण्य. किंवा दुसरा दृष्टांत दिला, कुलीन स्त्री आपले अवयव झाकते, त्याप्रमाणे साधकाने आपले साधना झाकून करावी, उघडी करू नये. उघडी जर केली ती शक्ती संपत असते. प्रपंचातला आशीर्वाद देऊ नये. भानदास महाराजातल्या जीवनातला मोठा प्रसंग आहे. मुळात भानदास महाराज सूर्याची उपासना करणारे, पण पांडुरंगाची उपासना त्यांच्या अंतःकरणात पटली आणि पैठण ते पंढरपूर पायीवारी. एकदा पावसाळ्याचे दिवस, आकाशामध्ये ढग जमा झाले होते. गावात प्रवेश का, गावातलं मंदिर शोधेपर्यंत आपण भिजून जाऊ. आणि एक दार उघडं पाहिलं, मध्ये गेले. घर मालक होता, नमस्कार केला, बाबा रात्रभर तुमच्या घरात मला थांबण्याकरता जागा देता का? तो म्हटला, महाराज आपल्या धर्मामध्ये अतिथी देवो भव वेदाची आज्ञा आहे, तुम्ही माझी अतिथी आहात, काय हवं ते मी देऊ शकतो. भानदास महाराज मला तुमचं काही नको, फक्त जागा दाखवा. जागा दाखवली. भानदास महाराजांनी आपले कपडे टाकले, बसले. घर
मालक आणि मालकीण जेवण करण्याकरता गेल्या. जेवण झाल्यानंतर पुन्हा कुठेतरी साधूची संगती करावी म्हणून जवळ आल्या आणि तो मालक म्हणू लागला, महाराज आम्ही प्रारब्धाने फार मोठे भाग्यवान आहोत, चांगल्या कुळात जन्मलो, खूप श्रीमंती, नोकर चाकर दास दासी सगळं अनुकूल आहे, पण काय करावं महाराज, पुढे वंशाला दिवा लावण्याकरता मूलबाळच नाही. असा शिष्टाचार आहे. एखाद्याच्या बैठकीत आपण जर गेलो तो थोडं तरी कुठं सहभागी व्हावं लागतं. त्याच्यामुळे ऐकता ऐकता भांडण सहज म्हणाले होईल की एवढंच बोलले. पंढरपूरला गेले. आतापर्यंत गाभाऱ्यात पाऊल टाकला की पांडुरंगाची मान खाली वाकलेली, या वारीला मात्र मान ताठ. मनामध्ये विचार आला, पांडुरंगात फरक पडला का माझ्यात फरक पडला. दर्शन घेऊन विचारलं, देवा आतापर्यंत ताट मान कधी दिसली नाही, पण तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. ओझं झालं तुमच्यावर आणि या वेळेला मात्र ताट मान का. पांडुरंग परमात्माने सांगितलं, भानुदास महाराज तुम्ही माझ्यावर दया केली, माझ्या डोक्यावरचं ओझं खाली झाले. कसं काय. अहो ज्या घरी तुम्ही मुक्कामाला होतात ना त्यांच्या प्रारब्धात मूलबाळ होतं, तुम्ही होईल म्हटलात त्याचा परिणाम तुमचं पुण्य वजाबाकीमध्ये गेले. दिले चाले वाचा क्षय मागेल्या तपाचा, वाचा कोणालाही संसारातली देऊ नये. अनेक कारण आहेत, अनेक कारणाने आपलं तप नष्ट होतं. मला आमचे गोरे माऊली आहेत व्यासपीठावर, एक गंमत सांगतो आपल्याला. माझ्या वाचनात असं गेलेलं आहे, पौर्णिमा आणि अमावस्या दोन्ही पर्व काळ आहेत. दोन काळाला सांधणारा काळ त्याचं नाव आहे पर्व काळ. तसा दिवसातून पर्व काळ दोनदा येतो. रात्र गेली दिवस सुरू झाला संधी होते, पण आपण काकड्याचं भजन त्या वेळेला करतो. आणि दिवस संपलाय रात्र सुरू होते संधी काळ, त्यावेळेला अहर्न स्नात्वा संध्याम उपासित, संध्या करावी लागते. पौर्णिमा अमावस्या संधी काळ आहे. 15 दिवसाला जोडणारा काळ पौर्णिमा आणि 2 महिन्याला जोडणारा काळ अमावस्या. अमावस्या फक्त संतती उत्पत्ती करता वाईट आहे, बाकी कामाकरता चांगली आहे. शास्त्रामध्ये वाचण्यात असं गेलं माझ्या, पौर्णिमेला एखाद्याचं अन्न जर खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य त्याचं अन्न खाल्लं त्याला जातं, आणि अमावस्येला जर आपण एखाद्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विष्णू महाराज आपण तर भटक्या विमुक्त जातीतले होतो. 5-5, 6-6 दिवस बाहेरच्या बाहेर घरचं कधी खावं, कमीत कमी हक्काचं किंवा कष्टाचं खावं, पण कसं खाणार आहात महाराज. याच्याकरता आम्हाला महाराजांनी एक खूप सुंदर मार्ग सांगितला. राम म्हणे ग्रासो ग्रासी तो नर जीविला उपवास, पवित्र ते अन्न जीवनाचा प्रसंग आला तर भगवंताचं चिंतन करत करत खावं,
आणि त्या घर मालकाचं एखादं लेकरू असलं त्याच्या हातात पैसे द्यावे, नसेल तुमचं देवघर बघायचं म्हणा आणि देवघरात पैसे कुठला तरी मार्ग काढला पाहिजे. मुद्दा आपलं पुण्य सांभाळण्याकरता एखाद्या वेळेला भगवंताच्या चरणावर एखाद्यानं गुलाबाचं सुगंधी फूल ठेवलंय, मागून गेलो आपण आणि सुगंधी फुलाचा मोह निर्माण झाला, उचललं आणि त्याचा देवाचे निर्माण कोणसी होती, संकल्पासी होती विकल्पते. आणखीन प्रकार आहे, मनामध्ये क्रोध निर्माण झाला, तो का म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. क्रोध निर्माण झाला, पुण्याचा नाश होतो. परद्रव्य पर नारीचा अभिलाष येतो हरास सर्व भाग्या. परस्त्री आणि परधन याचा अभिलाष मनात जर धारण केला पुण्य नष्ट होतो. खूप मोठा विषय महाराज. आम्ही पुण्यत केले विष्णुदास या अभंगावरती 10 कीर्तनं केली त्याच्यावर. अर्थात माझी विद्वत्ता मी पाजळत नाही, पण इतका सूक्ष्म विषय. सहाय्य बुद्धी आपल्या संचिताला व्हावी लागत असते. परमार्थाला सफल होण्याकरता वेळ का लागतो याचं कारण हेच आहे, आपण केलेलं आपण सांभाळू शकत नाही. संतांना म्हणावं लागल तुकोबारांना, ऐसा लाभ बांधा गाठी आता नका रे भाई, आता नका रे भाई, वही गाठी ते लुटवू दुकार आता दादा रे बाई नो दादा, आता दादा रे बाई नो आपले केले आपण खाय, तुका वंदी त्याची पाय. आपण जी साधना करतो ती साधना सांभाळण्याकरता आपली बुद्धी नेहमी सहाय्यभूत व्हावी लागते. तुकोबारा म्हणतात, माझी बुद्धी मी जे साचवतोय त्याला सहाय्य झाली बुद्धी संचितासी, आणि त्याचा परिणाम माझी पुढची गती चालू झाली. अभंगाच्या दुसऱ्या चरण पंथ माझी चालली पाऊले, पंथ माझी चालली पाऊले, Jerusalem.
दर्शन झाले संतापायी या पंथानं माझी पावलं चाललेली आहे. ज्या रस्त्याने आपण चालतोय तो रस्ता चुकला नाही याचा आत्मविश्वास साधकाच्या जीवनात झाला पाहिजे. धर्म आणि पंथ याच्यात थोडा भेद आहे. सामान्य असतो तो धर्म आणि विशेष असतो तो पंथ. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह सामान्य धर्म आहे. सगळ्याच जगातल्या माणसाने तो सांभाळावा सामान्य धर्म आहे. आणि पंथ ज्या महापुरुषाला ज्या मार्गाने प्रभूपर्यंत पोचता आलं तो त्यांचा जो रस्ता आहे त्याला पंथ म्हणतात. आपला वारकरी पंथ, महाराष्ट्रातलं नाव वारकरी पंथ आणि व्यापक नाव वैष्णव पंथ असं नाव आहे आपलं. तेव्हा सनातन स्वीकृती धर्माची स्वीकृती करून त्याच्यातून आपल्या मार्गाने मार्गे बहुत याचे गेले साधू संत नका जाऊ आड राणे ऐसी गरजते पुराणे. संतांनी या मार्गाचं आपल्याला चिंतन मांडले महाराज. तसं पाहिलं मार्ग भरपूर आहेत सध्या. माझ्या ऐकिवात मुंबईला 35 पंथ आहेत. 35. जो तो म्हणतो आमचा पंथ श्रेष्ठ आहे, आमचा पंथ श्रेष्ठ आहे. पण ज्या पंथातून अचूक अशा प्रकारची प्रत्यक्षात भगवान शंकरापासून ज्या पंथाची वाटचाल चालू आहे, मंत्र हा शिवाचा रामजय. किंवा हा जो पंथ आपला वारकरी पंथ आहे, बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारी कर. जाणं आणि येणं किंवा विकारावर वार करणं कोणताही आपण अर्थ घ्या. आणि भगवान परमात्म्याची साधना करत असताना आले भागाते करीत नाम उच्चारितो. या पंथाचं सृष्टी एक महापुरुषाने अमरावती जिल्हा माधान नावाचं गाव, पाटलाच्या वंशामध्ये बालपणामध्ये आई वयाच्या दुसऱ्या वर्षी दोन्ही डोळे गेले. सावत्राई होती, मारण्याकरता विष घातलं, अजिबात परिणाम नाही झाला. त्या महापुरुषाचं नाव आहे प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज. 30 वर्षाचं आयुष्य आहे आणि 132 ग्रंथाची निर्मिती केली आहे. केवढं आश्चर्य महाराज. एका ग्रंथाला आमच्या वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर यांनी प्रस्तावना दिली आहे. गुलाबराव महाराजांचं वाङ्मय म्हणजे हिमालय पर्वताच्या पायथ्याखाली उभं राहून शिखर पाहत असताना जसं डोक्यावरचं पडावं तसं उच्च वाङ्मय आहे. आणि त्यांची भविष्यवाणी आहे. ते असं म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, कारण ते मधुराद्वैत संप्रदायाची. मी ज्ञानोबारांची मुलगी आहे आणि कृष्ण परमात्म्याची पत्नी या भावात सतत राहायची, लुगडं नेसायची, कुंकू लावायची. अति भावातिरेक झाला की 4 वर्ष बाजूला राहायची म्हणतात. त्यांची भविष्यवाणी आहे, मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण मला जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही. आणि अशी एक वेळ येणार आहे की त्यावेळेला वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. कोणाची वाणी? गुलाबराव महाराजांची वाणी. असोनी संसारी जीवे वेग करी. या पंथाचे जे काही आहेत गोष्टी फार श्रेष्ठ महाराज आहेत.
महाराज म्हणतात येणे पंथे माझी चालली पाऊले, या मार्गानं माझी पाऊले चालली. माऊली मृदंगवादकाची खांदी पालट झाली आहे, गायकाची चालू आहे, कीर्तनकाराची का होऊ नये? अजून पद्धत नाही सुरू झाली, होईल कधीतरी. पण तेव्हा या पंथानं माझी पावलं चाललीत, पण हा आत्मविश्वास हृदयात जमा होण्याकरता काही पाऊल खुणा आहेत. खुणा. गुरुदेव रानडे एका ठिकाणी असं म्हणतात, जो साधक भगवंताच्या मार्गाने योग्य चाललेला आहे त्याच्या अनुभवात बदल होतो. मे महिन्यासारखा महिना असावा, भर दुपारी 12 वाजेची वेळ असावी, आकाशामध्ये ढग नसावेत, अशा साधकाला आकाशामध्ये दुपारी चांदण्या दिसतात. चांदण्या समजा आपला मार्ग योग्य चालू आहे. किंवा पुढे चालता चालता त्याला अनाहत ध्वनीचं श्रवण होतं. अनाहत ध्वनी म्हणजे आघात न होताना झालेला ध्वनी, त्याचं नाव आहे अनाहत. तुकोबारांचं असू द्या, असू द्या, जन्मतः प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो अनाहत नाद चालू आहे. आपल्याला नाही का? आपण महाराज बैठकीत बसल्यानंतर बोलताना त्यांचं शरीर स्थिरायचं आणि बोलणं थांबलं, डोलायची. माणसं विचारायची, महाराज का बरं डोलता? तो महाराज माझ्या हृदयात अनाहत ध्वनी मला ऐकू येतो आणि आनंद होतो, त्याच्यामुळे आपोआपच माझं शरीर डोलतं. अनाहत ध्वनी. जवळ कोणी नाही, पैंजनाचा आवाज कानावर येतो. अनाहत ध्वनी. ध्वनीचे 2 प्रकार आहेत, आहत ध्वनी आणि अनाहत ध्वनी. आघातापासून होणारा ध्वनी तो आहत ध्वनी आहे. मृदंगाचा ध्वनी असेल, विण्याचा ध्वनी असेल, टाळाचा असेल किंवा माझं बोलणं असेल, माझ्या बोलण्यात हा आहत ध्वनी आहे. तोंडात 5 अवयव आहेत, कंठ, दंत, तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ्य. हे अवयव एकमेकावर आदळतात आणि मग बाहेर शब्द येतो. आहत ध्वनी. पण जो अनाहत ध्वनी आहे, तो अनाहत ध्वनी ऐकू येऊ लागला, मग समजायचं आपली वाटचाल योग्य दिशेने चाललेली आहे. वैराग राग सरोबा काका महाराजांचं एक अभंग आहे, जय झंगट जय झंगट सुरुवात आहे त्याची. त्याच्यामध्ये त्यांनी 10 नाद सांगितले. जवळ कोणी नाही, घंटी वाजल्यासारखं, मेघ गर्जना ऐकू येते, समुद्र गर्जना ऐकू येते, कोणी नाही जवळ. पण समजायचं आपला प्रवास योग्य चाललेला आहे, रस्ता चुकलेला नाही. तुकोबारा म्हणतात, येणे पंथे माझी चालले पाऊले. त्याचा शेवटचा टप्पा दर्शन झाले संता, दर्शन झाले संता पायी, दर्शन झाले संता पायी. पंथे माझे चालले पाऊले, पंथे माझे चालले पाऊले, पंथे माझे चालले पाऊले, पंथे माझे चालले पाऊले. दर्शन झाले संता मला संतांचं दर्शन झालं, पायाचं दर्शन झालं. आता आपण घेत नाही का महाराज संतांचं दर्शन? एक सामान्य अशा प्रकारचा अभंग आपल्याला माहिती आहे जनाबाई महाराजांचा. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, दिसे समचरणाची शोभा. जनाबाई महाराज म्हणतात, संतांचे भारच्या भार पंढरपूरला आहेत. आपण वारी करतो, मग आपल्याला संतांचं दर्शन होत नाही का? झालं कशाहून समजावं? परिणाम झाला तर समजायचं दर्शन झालंय. आणि संतांच्या दर्शनाचा परिणाम भिन्न पद्धतीनं. काही संत आपल्याला दर्शन देतात आणि वेदक वृत्तीने आपल्या 2 भुवयामध्ये एक शक्ती पाठवतात. आणि त्याचा परिणाम आतल्या सप्तचक्राचं उन्मीलन होतं, जागृत होते, जीवदशा संपते. पाहणे कृपा कटा
क्षणी आले. हे जसं भगवंताचं आहे ना तसं संत सुद्धा दयार्णवत्वे द्रवली दृष्टी अनाथावरी करुणा मोठी. पाहतात ते प्रेमानं पाहतात, शक्तिपातानं पाहतात. दुसरा प्रकार आहे स्पर्श करून कृपा करतात. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊने केले सुखी. स्पर्श कृपा आहे, दर्शन कृपा, शब्द कृपा. अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे नमना देह माझा ऐसा मग भरवसा करे. शब्द कृपा आहे. पण ते त्यांचे शब्द पाहिजे महाराज. सामान्य तुम्ही आम्ही किती जरी घोकत बसलो तर परिणाम होत नाही. उदाहरण सांगतो, एखादा हिंस्र पशु आहे आणि तो मारायचा जर झाला तर बंदुकीतल्या गोळीनं तो मरतो. पण त्याला मारण्याकरता गोळी फेकून तो मरणार नाही, बंदुकीतून गेली पाहिजे. तसं संतांच्या हृदयातून तो शक्तिपात आपल्यापर्यंत आला पाहिजे महाराज. आणि संकल्प कृपा संतांच्या अंतःकरणामध्ये आल्यानंतर किती दूर असू द्या साधक, केवळ संकल्पाने कृपा होते. तुका म्हणे आले समर्थाची जरी होय राणा रंक त्याचा. किती मोठं उदाहरण आहे महाराज. आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे एक महान ज्यांना पुढे बाबा म्हणू लागलो. मध्य प्रदेशमध्ये एका राजाच्या दरबारामध्ये सरदार म्हणून होते. कंटाळा आला नोकरीचा, मिळालेली संपत्ती घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. अरण्याचा रस्ता लागला आणि अरण्याच्या रस्त्यामध्ये काही भिल्ल होते. भिल्ल त्या भिल्लांनी अडवलं, संपत्ती सगळी हिरवून घेतली आणि हैबतराव बाबांना पकडलं. भिल्लांचा जो नायक होता तो देवीचा उपासक होता आणि प्रत्येक वर्षी देवीला एक नरबळी देत होता. त्याच्या लक्षात आलं, बरं झालं चांगला धाड पुरुष सापडला, आपण याला आता देवीला नरबळी देऊन टाकू. एका मोठ्या गुहेत हैबतराव बाबाला कोंडलं, मोठी शिळापुडी लावली. हैबतराव बाबा विचार करू लागले, मी सरदार होतो, माझ्या हातात सैन्य होतं, पण आता मी दुबळा आहे, आता कोण मला सांभाळणार आहे. महाराष्ट्रातले संस्कार विश्वमाऊली ज्ञानोबांची आठवण आली आणि ज्ञानोबांना प्रार्थना केली, माऊली मला इथून जर जीवदान मिळालं तर मी आळंदीच्या बाहेर एक क्षण देखील जाणार नाही. ताकद होती महाराज. ज्ञानोबाराय भिल्लाच्या स्वप्नात गेले. ओट ज्याला कोंडून ठेवलंय मोकळ कर त्याला. स्वप्न पडतंय. पुन्हा दुसऱ्यांदा तेच स्वप्न पडलं असेल. तिसऱ्यांदा माऊलीने त्याला दम दिला, ओढतो का नाही, जर तो त्याला सोडणार नाही तर तुझा एकुलता एक मुलगा जिवंत राहणार नाही, तो मरेन. मग धक्का बसला आणि मग त्या भिल्लाच्या नायकाने हैबतराव बाबाला मोकळं केलं. हैबतराव बाबा आले ते आळंदीलाच आले. ते म्हणायचे या हैबताचं नख सुद्धा आळंदीच्या बाहेर पडणार नाही. आणि एवढी ताकद झाली त्यांची. हैबतराव बाबांनी विना घेतल्यानंतर रामकृष्णाने म्हटल्यानंतर ज्ञानोबांची समाधी दोडायची. महाराज कृपा आहे, दर्शन आहे. याचा अर्थ आपण संतांचं दर्शन घेऊ नये का? घ्यावं. संतांनी अशी शक्तिपाताची कृपा आपल्यावर करावी आणि आपण दर्शन घेत राहावं आणि त्या साधनेने संत आपल्याला दर्शन देतील. महाराज म्हणतात दर्शन झाले संताबाई. दर्शन झालं महाराज, त्याचा परिणाम काय झाला? अभंगाचा तिसरा असेले दोषा झाला खंड जासीले दरिद्रे दोषा झाला खंड. Ah
दरिद्री दोषाला खंड त्रासिले दरिद्रे दोषाला खंड त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनीत झाला. माझं दारिद्र्य संपलं. दोन प्रकारचं दारिद्र्य आहे. बाहेरचं दारिद्र्य वेगळं आणि आतलं दारिद्र्य वेगळं. बाहेरचं दारिद्र्य राहायला घर नीट नाही, अंगावर कपडे फाटके आहेत, वेळेला जेवायला मिळत नाही, खर्च करण्याकरता पैसे नाहीत, माणूस दरिद्री म्हणतो. हे बाहेरचं दारिद्र्य आहे. आणि आतलं दारिद्र्य किती जरी प्राप्त झालं तरी समाधान प्राप्त होत नाही. हे आतलं दारिद्र्य आहे. शास्त्रकार एका ठिकाणी सांगतात सही भवती दरिद्री यस्य तृष्णा विशाला. खूप मोठी तृष्णा आहे तो खरा दरिद्री आहे. मागे आपण ऐकत होतो एक वाक्य, आपल्या देशातली संपत्ती परदेशामध्ये एवढी गेली आहे ती जर आणली तर 10 वर्ष आपल्या देशाला कमी पडणार आहे असं वाक्य ऐकत होतो. मला असं म्हणायचं ज्याने ही संपत्ती परदेशामध्ये टाकली त्यांना त्या संपत्तीचा काही फायदा का? अजिबात नाही. उलट मेल्यावर 3-3 दिवस जाहीर करत नाहीत मेली म्हणून. अंगठे काढून घेतात, बुबळ काढून घेतात, वारसाची नोंद लागल्यानंतर मग जाहीर करतात मेली म्हणून. काय उपयोग महाराज? आतलं दारिद्र्य आहे. तेव्हा संतांचं दर्शन झाल्यानंतर तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिलीत. जरी माहेरे श्रीमंती होती तुम्हासी, ज्ञानोबा म्हणतात अशी श्रीमंती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड. माझा दोष संपला. तुकारामांनाच विचारू आपण दोष कशाला म्हणता महाराज? दोषायशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहंभावी. अंतर दोषायशा देहाचा आदर
ज्ञानोबारांच्या शब्दातच आपण दोषाचं चिंतन करू लागलोय. दोष आयशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहंभावी. अंतःकरणामध्ये अहंकार आहे आणि देहाचाच आदर करतोय, दोष येतो. शहरामध्ये बरीच माणसं प्रत्येक दिवशी दाढ्या करणारे आहेत. रात्रीपर्यंत हेअर कटिंग सलून उघडे असतात, खुशाल जातात, दाढ्या करतात. शनिवार पाहत नाहीत, मंगळवार पाहत नाहीत, रविवार पाहत नाहीत, जन्मदिवस पाहत नाहीत, व्रत दिवस पाहत नाहीत. शास्त्र असं सांगतंय, न शनी भौमयोग कुर्यात. शनिवार मंगळवार अंगाला शस्त्र लावू नये. रविवारी अंगाला शस्त्र लावलं तर 1 महिन्याचं आयुष्य कमी होतं. जन्मदिवस जो आहे वार, त्या दिवशी शस्त्र लावू नये. आणि आपण व्रत करत असो त्या दिवशी शस्त्र लावू नये. उरलेल्या वेळात शस्त्र लावायला हरकत नाही. अनाचारस्तु मालिन्यम, अत्याचारस्तु मूर्खता, शास्त्राचं वचन आहे. हा दोष आहे महाराज. दोषायशा नावे देहाचा आदर, विटाळले. पण संतांचं दर्शन झाल्यानंतर मात्र देहात बदल होतो. 700 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचं सद्भाग्य, नामदेव महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे 700 वर्षापूर्वी 108 संतांचा अवतार एकाच वेळेला महाराष्ट्रात झाला. आणि त्यावेळेला 108 संतांमध्ये 2 संत वयोवृद्ध होते. वैराग्य रागरसी गोरोबा काका महाराज आणि कान्हो पाठक, 2 वयोवृद्ध होते. त्या काळातल्या राजाला कोणीतरी सांगितलं की कान्हो पाठकांच्याकडे परीस आहे, जो लोखंडाला चिटकवला की लोखंडाचं सोनं होतं. राजाने कान्हो पाठकाला बोलून घेतलं दरबारात. तुमच्याकडे परीस आहे म्हणतात, तुम्ही साधू लोक, सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती म्हणणारे तुम्ही, तुम्हाला काय करायचं आहे? मला राज्य चालवायचं, योजना आखायच्यात, तो परीस मला द्या. कान्हो पाठक म्हटले, राजे तुम्हाला कळाले ते चुकीचं कळाले. मला परीस मिळाला असं नाही, माझं शरीरच परीसरूप झाले. खरं खोटं तपासण्या करता राजाने कंबरेची तलवार उपसली आणि कान्हो पाठकांच्या शरीराच्या जवळ नेत लोखंडाची तलवार घाम फुटला, क्षमा मागितली. तेव्हा त्या राजाने सांगितलं, महाराज तुमचं आडनाव पाठक आहे, या प्रसंगामुळे तुमच्या आडनावाच्या मागे राज पाठक हे नाव जोडलं जाईल. जेव्हा ज्ञानोबारांनी समाधी घेतली, संजीवन समाधी, पहिलं कीर्तन कान्हो पाठकांनी केलं. आज आहे झाला अवघाला पार, मने झाला अवघा व्यापार, आली येरजार फळासी. हे जन्माला आलो एक प्रकारचा व्यापारच येतो. जसं व्यापारामध्ये
काही वेळेला पैसे देतात माल घेतात, काही वेळेला पैसे घेतात माल देतात, उलटे सुलटे व्यापार असतात. तसा हा फार मोठा व्यापार आहे. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐसे ज्याची कथा पुराणात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे. हा व्यापार आहे. तुकोबारा म्हणतात माझ्या जन्मामध्ये माझा व्यापार संपला. बाजाराचं गाव असावं आणि परगावातून काही व्यापारी व्यापार करण्याकरता यावेत. माल चांगला असावा, स्वस्त द्यावा. 2:30-3 वाजता सगळे गुंडाळतात. शेजारचे म्हणतात का हो गुंडाळायला लागलात, झाला आमचा व्यापार. तसं संतांच्या दर्शनातून जीवनाचं सर्व साध्य प्राप्त होतं. त्यांची सरली राजार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार संपतो. आयुष्य द्यायचंय, जीवन समर्पित करायचं आणि सच्चिदानंद अवस्था प्राप्त करून घ्यायची. हा व्यापार तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आले येरझार फळासी. ज्याच्याकरता मी या जन्माला आलो ही येरझार त्याच्याकरता आहे. खऱ्या अर्थानं आपलं जन्म हा मनुष्य जन्म कशाकरता मिळाला आहे हे कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला वृद्धापकाळ आला तरी कळत नाही कशाकरता जन्मलो. प्रेम असावं आणि एखाद्या वृद्ध माणसाला विचारावं, बाबा आता काय राहिलंय तुमचं? ते नवं का घर बांधायचं, तेवढं घर बांधलं की झालो मरायला मोकळा. त्याच्याकरता जन्माला आली होती. प्रपंचातल्या अनेक गोष्टी सांगून म्हणतात एवढं झालं की झालो मरायला मोकळा, झालो मरायला मोकळा. खरं मरावं ते की मरण माझे मरून गेले मज केले अमर. असं म्हणण्याकरता तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आले येरझार फळासी. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संता पायी. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनातली पूर्णता साधन आणि सिद्धी दोन्ही गोष्टी अभंगामध्ये प्रगट करतात. आमचे वैकुंठवासी गुरुवारे मामासाहेब म्हणायचे आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नंतर जन्माला आलो म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली, तुकोबारांची गाथा मिळाली. अगोदर त्या जन्माला आलो असतो तर हे मोठं भाग्य आपल्याला मिळालं नसतं. त्यांचे उपकार आहेत आपण फेडू शकत नाही, पण आपल्या साधनेमध्ये त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरता नामचिंतन मात्र करू शकतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संता पायी. विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या या पवित्र स्थळाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देणारी ही कोल्हापूरकर मंडळी यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आहे. माझ्या अंतःकरणातलं काही मनोगत आपल्याकडे प्रगट करणार आहे.